नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम चैत्र नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या मंगल काळात घरामध्ये श्रीयंत्र पूजन आणि कुंकुमार्चन सेवा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी. ही सेवा केल्याने घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. श्रीयंत्र हे साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. एका चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरावे. त्यावर श्रीयंत्राची स्थापना करावी. यंत्रावर सर्वप्रथम पाण्याने आणि त्यानंतर दुधाने अभिषेक करावा. अभिषेक करताना मनात देवीचे स्मरण करावे किंवा देवीचा एखादा मंत्र म्हणावा. त्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून पुन्हा जागेवर ठेवावे. श्रीयंत्राच्या मध्यभागी असणाऱ्या बिंदूवरती अष्टगंध किंवा केशराचा टिळा लावावा. त्यावर अक्षतार्पण कराव्यात. हळद कुंकू व्हावे. धूप दीप ओवाळावा. शक्यतो तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर देवीचा मंत्र 108 वेळा म्हणावा. महालक्ष्मीचा एक मंत्र आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. अशा प्रकारे श्रीयंत्राची पूजा करून झाल्याच्या नंतर कुंकुमार्चन सेवेला सुरुवात करावी. कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाच्या साहाय्याने केलेली देवीची विशेष अर्चना. नेहमी लक्षात ठेवा, कुंकुमार्चन करताना उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट आणि अनामिका या 3 बोटांचा वापर करावा. श्रीयंत्राच्या मध्यभागी असलेल्या बिंदूवर हळुवारपणे कुंकू अर्पण करावे. हे करताना तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता. जर श्रीसूक्त येत नसेल तर ओम श्री नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 108 वेळा कुंकू व्हावे. कुंकुमार्चन सेवा पूर्ण झाल्यावर हे कुंकू एका डबीत सुरक्षित ठेवावे. हे कुंकू अत्यंत चैतन्यमय असते, त्यामुळे घरातील सर्वांनी ते रोज कपाळाला लावावे. ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात करणे अत्यंत शुभ मानले जाते. सेवा करताना मन प्रसन्न आणि शुद्ध ठेवावे. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा. साखर, खडीसाखर, दूध, खीर किंवा पांढरी मिठाई यापैकी कोणताही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करून पहा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.